अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चांडाल का, काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का। जय महाकाल, हर हर महादेव। सस्ने नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। आता दुपारचे 3 वाजलेत। मी पुणे रेल्वे स्टेशनवर आता आलो आहोत। आज आपण जाणार आहोत मध्य प्रदेशमधील उज्जैन या प्राचीन शहरातील श्री महाकालेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी। उज्जैनमध्ये कुठे राहायचे, काय पाहायचे, कसे जायचे, काय खायचे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जय महाकाल। उज्जैन शहर हे पुण्यापासून बाय रोडने 650 किलोमीटर अंतरावर आहे। आपण पुणे, संगमनेर, मनमाड, धुळे व इंदोर मार्गे उज्जैनला जाऊ शकता। आम्ही पुण्याहून दुपारी 3:30 वाजता दौंड इंदोर या रेल्वेने उज्जैनला निघालो। उज्जैनला जाण्यासाठी ही गाडी सोयीस्कर असल्यामुळे या गाडीला 12ही महिने खूप गर्दी असते। त्यामुळे 3 महिने आधीच आम्ही जातानाची व येतानाची सेकंड AC ची तिकिटे बुक केली होती। लोणावळा, कल्याण, सुरत, बडोदा मार्गे आम्ही सकाळी 6:45 वाजता उज्जैन स्टेशनवर पोहोचलो व 7 वाजता शिप्रा या हॉटेलवर पोहोचलो। आम्ही या हॉटेलचे बुकिंग आधीच केले होते। या हॉटेलच्या रूम चांगल्या स्वच्छ व प्रशस्त आहे। आम्ही उज्जैन शहरामध्ये फिरण्यासाठी इनोवा गाडी आधीच बुक केली होती। गुड मॉर्निंग, सुप्रभात, सस्ने नमस्कार मित्रमैत्रिणी। आता मी उज्जैनमध्ये आलेलो आहोत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता। आम्ही उज्जैनमधील शिप्रा हॉटेलमध्ये उतरलो आहोत। आम्ही सकाळी 7 वाजताच इथं आलेलो आहोत। आता 9 वाजलेले आहेत। आता आपण जाणार आहोत श्री महाकालेश्वर मंदिरात। उज्जैन शहराची प्राचीन काळी अवंतिका नगर या नावाने पण ओळख होती। हे शहर शिप्रा नदीच्या काठी वसले आहे। या शहरात 100पेक्षा जास्त लहान मोठी अनेक मंदिरं आहेत। श्री महाकालेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे व ते स्वयंभू आहे। हे लिंग दक्षिणमुखी असल्यामुळे व दक्षिण दिशा यमाची असल्यामुळे त्याला महाकाल असे म्हणतात। उज्जैन शहरात दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो। आता यावेळेस 2028 साली कुंभमेळा भरणार आहोत। तर मग चला आपण श्री महाकालेश्वरच्या दर्शनाला जाऊ। तर नाश्ता करण्यासाठी उज्जैन शहरातील श्री गंगा हॉटेलवर पोचलो। तेथील फेमस पोहे व गरमागरम जिलबीचा भरपेट नाश्ता केला। उज्जैन शहरात राहण्यासाठी अनेक लहान मोठी लॉज व हॉटेल तसेच धर्मशाळा आहेत। इथे कायम गर्दी असल्यामुळे आधी हॉटेल बुक करणे सोयीस्कर ठरते। तसेच फिरण्यासाठी इथे ई-रिक्षा खूप आहेत व त्या स्वस्त व कन्व्हिनियंट आहेत। मंदिराच्या बाहेर पूजेसाठी सामानांची व प्रसादाची अनेक लहान मोठी दुकाने आहेत। सध्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे दर्शनासाठी खूप गर्दी होती। आज आपण श्री महाकालेश्वर मंदिराच्या आसपास जी मंदिरे आहेत ती बघणार आहोत। तर उद्या सकाळी उज्जैनपासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असणारी अजून काही मंदिरे पाहणार आहोत। तर मग चला आपण सुरुवात श्री महाकालेश्वरच्या मंदिराच्या दारापाशी असलेल्या या बडा गणेश मंदिरातील गणपतीचे दर्शन घेऊन करू। मंदिरात दर्शनासाठी गर्दी असल्यामुळे आम्ही प्रत्येकी 250 रुपये भरून शीघ्र दर्शन पास काढला व त्या रांगेत जाऊन उभे राहिलो। मंदिरात व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्यामुळे हे महाकालेश्वरचे काही फोटो आपल्याला दाखवत आहे।
अर्ध्या तासात दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. श्री महाकालेश्वराची भस्म आरती खूपच फेमस आहे. ती पहाटे 4 ते 6 वेळात असते व त्याचे बुकिंग आदल्या दिवशी करावे लागते. तुम्ही पण आदल्या दिवशी बुकिंग करून त्याचा आनंद घेऊ शकता. श्री महाकालेश्वर मंदिर प्राचीन असून त्याचा जीर्णोद्धार मराठेशाहीमध्ये केला गेला होता. श्री महाकालेश्वराचे मंदिर 5 मजली असून खाली श्री महाकालेश्वराचे मंदिर, त्यावर श्री ओंकारेश्वराचे मंदिर व त्यावर नागचंद्रेश्वराचे मंदिर आहे. नागचंद्रेश्वर मंदिरात शिवलिंग आहे व हे मंदिर फक्त नागपंचमीला 24 तासासाठी दर्शनासाठी ओपन असते. मंदिराच्या जवळच पाण्याचे कोटीतीर्थ हे कुंड आहे. असे सांगितले जाते की जेव्हा श्रीरामांचा राज्याभिषेक होता त्यावेळी श्री हनुमानाने अनेक तीर्थांचे व नद्यांचे पाणी घेऊन जात असताना त्यातील काही पाणी या कुंडात पडले व या कुंडाचे नाव कोटीतीर्थ असे पडले. याच कुंडाच्या पाण्याने रोज महाकालेश्वरला अभिषेक केला जातो. आता समोर जो दिसत आहे तो आहे रुद्रसागर तलाव. या तलावाला लागूनच सुंदर असा 1 किलोमीटरचा कॉरिडॉर 2 वर्षापूर्वीच बनवला आहे. या कॉरिडॉरमध्ये 190 मूर्त्या, 53 भिंतीचित्रे तर 108 स्तंभ आहेत. गणपती, हनुमान, सप्तऋषी, नवग्रह तसेच शंकराची विविध रूपे या ठिकाणी मूर्ती रूपात दाखवलेली आहेत. हा कॉरिडॉर रात्रीच्या वेळेस लाइटिंग केल्यामुळे खूपच छान दिसतो. आपण तो आत्ता पण पाहणार आहोत व तसेच रात्रीच्या वेळेस पण येऊन पाहणार आहोत. इथे या कॉरिडॉरमध्ये सिनियर सिटीझन व अपंग लोकांसाठी अशा इलेक्ट्रिक गाडीची पण सोय आहे. उज्जैनमधील कालभैरवाचे दर्शन घेतल्याशिवाय श्री महाकालेश्वराचे दर्शन पूर्ण होत नाही असे म्हणतात. त्यामुळे कालभैरवाचे दर्शन आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व कॉमेंटमध्ये जय महाकाल लिहायला विसरू नका. जय महाकाल. कॉरिडॉरला लागूनच सुंदर असे हे भारत मातेचे मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेर भारताचा नकाशा दाखवलेला आहे. मंदिराच्या आत सुंदर अशी भारत मातेची ही मूर्ती आहे. भारत मातेचे दर्शन घेऊन आम्ही परत हॉटेलकडे निघालो. वाटेत श्रीगंगा हॉटेलमधील फेमस अशी पुरी भाजी खाल्ली व हॉटेलवर पोचलो. हॉटेलवर थोडी विश्रांती घेऊन आम्ही आता शिप्रा नदीवर असलेल्या नरसिंह घाटावर आलो आहोत व या घाटाला लागूनच हे श्री पारदेश्वराचे मंदिर आहे. ते आपण आता पाहणार आहोत. हे शिवलिंग 2.5 टन पाऱ्यापासून बनवले आहे असे सांगितले जाते. आता आपण आलो आहोत रामघाटावरील अतिप्राचीन अशा धर्मराज चित्रगुप्त मंदिरात. ही चित्रगुप्ताची मूर्ती असून बाजूला भगवान विष्णूचे 24 अवतार दगडात कोरलेले आहेत, तर खाली दगडात कालसर्प यंत्र कोरलेले आहे. हा शिप्रा नदीवरील प्रसिद्ध हा रामघाट असून या ठिकाणी संध्याकाळी शिप्रा नदीची आरती केली जाते. ती आपण आता पाहणार आहोत. रामघाटापासून जवळच असलेल्या हरसिद्धी मातेच्या मंदिरात आपण आता चाललो आहोत. हरसिद्धी मातेच्या मंदिराच्या शेजारीच हे कर्कटेश्वराचे सुंदर असे मंदिर आहे. आपण आधी त्याचे दर्शन घेऊ.
हे आहे प्रसिद्ध हरसिद्धी मातेचे मंदिर. माता सतीच्या 51 शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे. या ठिकाणी संध्याकाळची आरती खूप प्रसिद्ध आहे, कारण यावेळेस मंदिरात असलेल्या या 2 दीपमाळेवर 1001 दिवे लावले जातात व ते दृश्य पाहण्यासारखे आहे. हरसिद्धी मातेचे दर्शन घेऊन आपण आता परत जाणार आहोत श्री महाकालेश्वर मंदिराजवळ असलेल्या कॉरिडॉरमध्ये. रात्रीच्या वेळीस येथे केलेले लाइटिंग बघण्यासारखे असते. समोर दिसत आहे असे मोठे टीव्ही मंदिरात ठिकठिकाणी लावले आहेत. त्यात श्री महाकालेश्वराचे आपण लाईव्ह दर्शन घेऊ शकतो. आपण इथे VR द्वारे पण भस्म आरती बघू शकता. तुमच्या डोळ्यावर एक डिव्हाइस लावला जातो व कानात हेडफोन लावले जातात. त्यामुळे साक्षात आपण श्री महाकालेश्वराच्या गर्भगृहात बसून भस्म आरती बघत आहोत असा भास निर्माण केला जातो. दिवसभर पायी खूप फिरल्यामुळे पाय बोलायला लागले होते. त्यामुळे आम्ही 9:30 वाजता हॉटेलकडे परत निघालो. गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपला उज्जैनमधला दुसरा दिवस. चला हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये जाऊन मस्त नाश्ता करू. पोहे, कटलेट, उकडलेल्या भाज्या, छोटे उत्तप्पे, इडली सांबार, पुरी भाजी, उपीट. अरे बापरे, इथे तर खाण्याची खूपच रेलचेल आहे. मला आवडणारे पदार्थ घेऊन नाश्त्याचा मस्तपैकी आस्वाद घेतला व 10 वाजता गडकालिका मातेच्या मंदिराकडे निघालो. हे मंदिर उज्जैनपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. आज आपण या मंदिराच्या आसपास असणारी अजून काही मंदिरे पाहणार आहोत व दुपारी 5:30 वाजता इंदोर दौंड या रेल्वेने पुण्याला परत जाणार आहोत. उज्जैन शहर प्राचीन काळात सम्राट विक्रमादित्याची राजधानी होती व महाकवी कालिदास त्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते. ते या गडकालिका मातेचे निस्सीम भक्त होते. माता सतीच्या 51 शक्तिपीठापैकी हे एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. चला आपण गडकालिका मातेच्या चरणी लीन होऊया. मी आता उज्जैनमधील महर्षी सांदीपनी आश्रमामध्ये आलेलो आहे. मागं बघत असाल इथं असं सांगितलं जातं की या आश्रमामध्ये महर्षी सांदीपनी
श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा यांना शिक्षण दिलं होतं. मग चला आपण हा आता आश्रम बघूया. आश्रमाच्या आत व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही. आतमध्ये सांदीपनी ऋषी, कृष्ण, बलराम व सुदामा यांच्या मूर्त्या आहेत. हा जो हॉल दिसत आहे यामध्ये सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्ण, बलराम व सुदामा यांना दिलेल्या विद्या चित्ररूपात दाखवण्यात आल्या आहेत. त्या आपण आता बघत आहोत. आपण आलो उज्जैनमधील मंगलनाथ मंदिरात. पुराणानुसार या मंदिरामध्ये धरतीपुत्र मंगळाचा जन्म झाला होता असे सांगितले जाते आणि भारतामधील एकमेव हे मंगल मंदिर असे ते सांगितले जाते. परंतु माझे वाचनामध्ये आले होते की महाराष्ट्रामध्ये आपल्या अंमळनेरजवळ कुठंतरी अजून एक मंगल मंदिर आहे. तर मग चला आपण मंगलनाथाचं दर्शन घेऊया. मंगलनाथ मंदिरात ही मेंढ्याची मूर्ती आहे. तिचे दर्शन घेऊन आपण आता मंगलनाथाचे दर्शन घेऊया. मंगलनाथ मंदिरात मांगलिक दोष निवारण पूजा करण्यासाठी भारतातून लोक येत असतात. आता आपण आलो आहोत उज्जैनमधील प्रसिद्ध अशा कालभैरव मंदिरात. हे मंदिर राजा बदरसेन यांनी बांधले असे सांगितले जाते व असेही सांगितले जाते की कालभैरवाच्या दर्शनाशिवाय श्री महाकालेश्वराची दर्शन यात्रा पूर्ण होत नाही. त्यामुळे इथे कायम खूप गर्दी असते. आम्हालाही जवळजवळ 1.5 ते 2 तास दर्शनाला लागले. या कालभैरवाला उज्जैनचा कोतवाल किंवा रक्षक म्हणूनही ओळखले जाते. मंदिराच्या दारातच ही एक श्वानाची मूर्ती आहे. चला आपण आता कालभैरवाचे दर्शन घेऊया. मी आता उज्जैनमधील शिप्रा हॉटेलमध्ये असून आपण आता पुण्याकडे निघालो आहोत. आपण या 1.5 दिवसात उज्जैनमधील महत्त्वाची लहान मोठी मंदिरे बघितली. यातील काही मंदिराचा जीर्णोद्धार व पुनर्बांधणी मराठी शाळेतील सरदार शिंदे व होळकर यांनी केला. हे ऐकून माझे मन खूप भरून आले. याबाबत मंदिरातील लोकांना विचारले असता येतो मराठणकीय हे ऐकल्यावर तर माझे ऊर अभिमानाने भरून येत आणि मी मराठी असल्याचा खूप खूप अभिमान वाटतो. आपण याच नोटवर आता थांबूया. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कॉमेंटमध्ये जय महाकाल लिहायला विसरू नका. आणि असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ व गडकिल्ल्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाकाल, जय शिवराय.